दिव्यांग बांधवांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी समाजाकडून होत असलेले प्रयत्न समाधानकारक असून अशा उपक्रमांमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. मात्र अजूनही म्हणावा तसा सन्मान दिव्यांगांना आजही मिळत नाही, असे प्रतिपादन पद्मश्री सन्मानित मुरलीकांत पेटकर यांनी केले. समदृष्टी, क्षमता विकास व अनुसंधान मंडळ सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने वानवडी येथील जांभूळकर चौकातील दिव्यांग कल्याणकारी संस्था व संशोधन केंद्र येथे मोटराइज्ड व्हीलचेअर व कॅलिपर वितरण कार्यक्रमात मुरलीकांत पेटकर बोलत होते. प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरचे सेवा प्रमुख महेश मानेकर, सक्षमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. अविनाश वाचासुंदर, अण्णा विस्पुते, ऑर्थोस्पाइन तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र ओसवाल, राष्ट्रीय महासचिव उमेश अंधारे, प्रकल्प समन्वयक रवींद्र कोपरगावकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष अॅडव्होकेट मुरलीधर कचरे, सचिव नरेंद्र बापट आदी उपस्थित होते. सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांत व अल्टेस कंपनीच्या CSR उपक्रमातून अस्थिबाधित दिव्यांगांना निःशुल्क मोटराइज्ड व्हीलचेअर देण्यात आल्या. तसेच दिव्यांग कल्याणकारी संस्था व वल्कन टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने कॅलिपरचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात एकूण 20 मोटराइज्ड व्हीलचेअर आणि 25 कॅलिपरचे वाटप करण्यात आले. फायदा 75% तर नक्की होईल. कारण काय, पहिल्यांदाच आपण आपले भारतामध्ये अशा गाड्या वगैरे कमी पूर्वी बिलकुलच नव्हत्या, आता वापरायला काढले. तर आता जे ह्या लोकांना आधी याचं ट्रेनिंग मिळालं 100% फायदा होईल. आता माझं असं आव्हान आहे की भारतामध्ये पूर्वी अपंग लोकांना बिलकुल काही सवलत नव्हती. हे लंगडे, हे पागळे असं बोलत होते. पण आजकाल मोदी सरकार, हे सगळं नवीन लोक व्हॉलेंटियर हे चांगले आले. तर आता एका लंगड्या माणसाला लंगडा म्हणू शकत नाही, विकलांत बोला असं हे केलेलं. तर आता भारतामध्ये आपल्या अपंग लोकांना विकलांत बोलायला लागले. पहिले सगळे हे लंगडे, हे पागळे बोलले. आता लोकांचा दृष्टिकोन बदली झालेला आहे आणि भारत आता नवा भारत आता चांगला झाला. त्यामुळे अपंग लोकांना मदत करतो आणि सर्वांनी लोकांना मदत आहे की आमचे जे हँडिकॅप आहे भीक मागत नाही, आम्हाला काम द्या. तर त्याप्रमाणे ही जी म्हणजे काम द्या तसं हे ट्रान्सफर दिली तर मदत चांगली होईल. वैजनाथ बारावकर, पुण्यामध्येच राहतो. मी नॅशनल पॅरा रायफल शूटर आहे. खेलो इंडिया पण खेळलेलो आहे मी. माझी इंजुरी मागच्या 19 वर्षापासून आहे. पण मागच्या 1-1.5 वर्षात मी काही कारणामुळं कंटिन्यू घरात राहिलो. बाहेर पडता येत नव्हतं, रस्त्यांची अवस्था बघता किंवा काही कारण असते. तर अशामध्येच आता मला न्यू मोशन अल्टिस कंपनी आणि न्यू मोशन आणि अल्टिस कंपनीकडून आता हे न्यू फ्लाय, न्यू बोल्ट जी मिळाली आहे. तर ह्याच्यामुळं आता माझं बाहेर पडणं आणि परत एकदा शूटिंगची प्रॅक्टिस माझी किंवा छोटे माझे व्यवसाय आहेत छोट्याशे 2, तर त्या संदर्भातली कामं सुरू होणार आहेत. तर त्यासाठी मला खूप आता स्वातंत्र्य परत एकदा मिळणार आहे घराबाहेर पडण्याचं. आणि आपल्या बापट सर, जवळ सर यांच्या कानावर मी सांगणार ते मला सायकल मिळायला पाहिजे म्हणून मी अगरबत्ती नाही हे विकतात बाहेर. मी शॉप लावते, मी बाहेर ते गिलीगटला मी तिथे काही मला जॉब भेटले. ते मला जॉब कॅन्सल झाले. माझ्यापास सायकल नव्हते. माझे मिस्टर अंध आहे, त्याच्यामुळे मी बाहेर जात होते. मला तर बाहेर काही कामं करत जात मला सायकल नव्हते. मी असं माझ्या मिस्टर असं ढकट जात होते. त्याच्यामुळे मी धन्यवाद करते. सक्षम म्हणजे समदृष्टी, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र शाखेच्या वतीनं दिव्यांग बांधवांना स्वयंचलित 3 चाकी सायकली आणि कॅलिपर्स याचं वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला. या साधनांमुळे या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हालचाली करण्यात त्यांना खूप सोयीचं होणार आहे आणि सोपं जाणार आहे. त्यांच्या हालचालीमध्ये गती वाढण्याची आणि त्यांना एक प्रकारचं सुख मिळण्याची, त्यांना जो काय त्रास होतो, कठीण जगण्यात कठीणाई येते, ती कठीणाई दूर होऊ शकते. सक्षम हे अखिल भारतीय सराव काम करणारं संघटन आहे. याच्यामध्ये दिव्यांगांचं कल्याण हा विषय याच्यामध्ये प्रामुख्याने आहे. दिव्यांगांमध्ये जे 21 प्रकारचे दिव्यांगत्व आहे त्या सर्व प्रकारामध्ये सक्षम काम करतं. आज ज्याला आपण अस्थिव्यंग किंवा त्यांना चालण्यात फिरण्यात अडचणी येतात
अशा दिव्यांगांसाठी आजचा कार्यक्रम घेतला होता आहे. त्यांना जी आवश्यक गोष्ट होती, एक व्हीलचेअर, त्यांना लागणारी सहाय्यक साधनं, याचं वाटपाचा कार्यक्रम होता.